नमस्कार, मी महेंद्र भोसले, भटक्या विमुक्त जाती जमाती विकास प्रतिष्ठान संस्थापक. तर मी लाईव्ह किंवा बाईक द्यायचं कारण असं की राज्यामध्ये 42 जमातीमध्ये डवरी, गोसावी, जोशी, नंदीवाला, वैदू, तिरमली, गिसाडी या अशा समूहाचे लोक आक्रमक भूमिकेत नाहीत आणि शांत स्वभावाचे आहेत. भटकंती करत पोट भरतात. ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गावातून त्यांना हुसकावून दिलं जातं आणि शासन दरबारामध्ये शासन विभागामध्ये गेलं तर त्यांचं शिक्षण नसल्या कारणाने त्यांना डॉक्युमेंट मिळत नाहीत, कागदपत्रे. एकतर शासनाने असे निकष करून ठेवल्यात की जन्म नोंद असल्याशिवाय आधार कार्ड मिळत नाहीये. मग हा समाज भटकंती करताना कुठल्या तर गावात जातो आणि 4 दिवस, महिना, 2 महिने राहतो. त्याच्यामुळे तिथला स्थानिक कर्मचारी किंवा स्थानिक ग्रामसेवक त्यांची नोंद लावून घेत नाही, बाबा तुम्ही ह्या गावचे स्थानिक नाहीत कारणाने. बरं, स्थानिक नाही कारणाने नाव नोंदलीच नाही केली, जन्म नोंदच नाही जर त्यांची झाली तर इतर कागदाला निकष लागला जातो. इतर कागदच त्यांना मिळत नाहीत, इतर डॉक्युमेंटच मिळत नाहीत. पण मी 2023 पासून राज्य सरकारशी पत्र व्यवहार करतो की बाबांनो, ह्यांना ओळखपत्रे नाहीत, ह्यांना कास्ट सर्टिफिकेट नाहीये, ह्यांचे जन्म नोंदी नाहीत, जन्म दाखले नाहीत. त्या कारणाने कुठल्याही सरकारचा योजनेचा त्यांना लाभ घेता येत नाही. शासन बी चांगलं आहे, भाजप सरकारला मी हे शासन सुपर आहे. ह्यांनी शासन त्यांच्यासाठी शासन परिपत्रके बनवून ठेवल्यात. काल 2025 मध्ये 28 ऑगस्टला भटक्या विमुक्तांना कमी निकषावर कागदपत्रे द्या, विकासाची अंमलबजावणी करा, कुठे कॅम्प घ्या, बाजारात जाऊन मेळावे घेऊन त्यांना आधार कार्ड द्या, ज्याला नाही त्याला वंचित, असा शासन निर्णय झालेला आहे. पण स्थानिक कर्मचारी त्याची अंमलबजावणी करायला अतिशय समजलं का आळसपणाचा प्रक्रिया धावतात. मी अनेक वेळा इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मान्य विद्यमान तहसीलदार साहेबांना भेटलो. त्याच्या आधी सुद्धा कॅम्प घ्या म्हणून 14 ऑगस्टला उपोषण केलं. मला त्यांनी एक पत्र दिलं की आश्वासनाचं की तुमचे आम्ही हे घेऊ, कॅम्प घेऊ म्हणून. पण अद्याप त्यांनी कॅम्प घेतलेला नाही आणि तो कॅम्प न घेता सुद्धा शासन निर्णयाचे विकासाची अंमलबजावणी केलेल्या परिपत्रकाचे सुद्धा त्या वतीने ते वागत नाहीत. म्हणजे मला एक लक्षात येतं की शासन परिपत्रक काढून स्थानिक कर्मचारी जर काम करत नसेल तर मग ह्यांना कसे डॉक्युमेंट मिळणार आहेत? बरं, भटक्या विमुक्ताच्या बी खिशातलं भंगार असणारा, भिक्षा मागणारा, भटकंती करणारा, त्याच्या खिशातल्या पैशावर टॅक्स चालतो आणि अधिकाऱ्याला पगार चालती. त्यांची लेकरं बाळ आमच्या त्या भटक्या विमुक्ताच्या पैशावर किंवा त्या टॅक्सवर किंवा ह्याच्यावर आईश करतात, त्यांचा रुबाब चालतो. मग त्यांच्या कामाकडे लक्ष का दिलं जात नाही? तर त्यांच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी मी पाठीमागच्या काळात हिवाळी अधिवेशनला जाऊन 1 दिवसीय लक्षणीय उपोषण केलं. 14 ऑगस्टला 2025 मध्ये उपोषण केलं. अशा अनेक प्रकारचे उपोषण करतो मी, पण त्याला दाद सरकारी कर्मचारी, स्थानिक कर्मचारी देत नाहीत. आणि वरिष्ठ लेवलला आपण पत्र व्यवहार केला तर मग काय तर चुकीचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करतात, चुकीचं समजलं का काय तर निकष वरिष्ठाला द्यायचा प्रयत्न करतात. तर मला शासनाला एकच म्हणायचंय, शासनाने जसं भटक्या विमुक्ताविषयी ज्या विकासाचे काढल्यात तसे ह्यांच्याकडून सुद्धा काम करून घेऊन त्याचा अहवाल मागण्यात यावा, ही अशी माझी विनंती शासनाला आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तुम्हाला शासनाने अधिकाऱ्यांनी तुम्हाला दाद दिलेली, मग तुम्ही काय पुढे काय तुम्ही नेमकी भूमिका घेणार? जर अधिकाऱ्यांनी ह्याला दाद जर नाही दिली तर मग त्या शासन परिपत्रकाची मी होळी राज्यपालाच्या दारात करणार.